नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी ब्लाऊजची डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार ब्लाऊजची पूर्ण उंची, शोल्डर, मुंडा ही माप टाकून घ्यायची आहेत आणि मापानुसार गळा ओपन करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यासाठी मग मी 9.5 इंच इतकी गळ्याची खोली घेतली आणि शोल्डरच्या मापानुसार गळा ओपन करून घेतला आणि ह्या पद्धतीने गोल शेप देऊन घेतला। डार्क करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच डार्क करून घ्यायचा, जेणेकरून दोघंही बाजूंचं अंतर सेमच येईल। जर तुम्हाला गळ्याची खोली अजून वाढवून घ्यायची आहे तर मग 9.5 इंच आहे तर तुम्हाला 10 इंच किंवा 10.5 असं घ्यायचं असलं तर या पद्धतीने खालच्या बाजूला अर्धा इंच, पाऊण इंच घेऊन तुम्ही वाढवू शकतात, परंतु मला वाढवून घ्यायचं नाही। एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला करून दाखवलं। तर ह्या पद्धतीने गळा आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज पीसवरती अस्तर आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, अस्तर इकडे तिकडे होऊ नये याच्यासाठी मग पिना वगैरे लावून आणि अस्तर हा बरोबर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जो कोणता गळा आखून घेतलेला आहे त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करण्याआधी आपल्याला कमरपट्टी जोडण्याऐवजी लगेचच कमरेला सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे। जर तुम्हाला कमरेला शिलाई करायची नसेल, कमरपट्टी लावायची असेल, गळ्याला पायपिंग करायची असेल तर मग सर्व बाजूंनी शिलाई करायची आहे। तर मला गळा पलटवून घ्यायचा आहे आणि कमरपट्टीला सुद्धा कमरपट्टी लावणार नाही। त्याच्यासाठी मग ह्या पद्धतीने मी गळ्याला आणि कमरपट्टीच्या जागेवरती शिलाई करून आणि अस्तर पलटवून घेतला। त्याच्यानंतर मग अस्त्राचा पूर्ण कपडा कट करून घेतला आणि गोलाकार असल्यामुळे छोटे छोटे कट मारून घेतले होते। त्याच्यानंतर गळ्याच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आणि लगेचच मग अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर आतमध्ये चुन्या घोळ वगैरे होऊ नये याच्यासाठी मग अस्तर सर्व बाजूंनी बरोबर चेक करून घ्यायचा आणि मग एक हात अस्तरवर ठेवत अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची। तर बघा, ह्या पद्धतीने पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यानंतर कमरपट्टीच्या जागेवरती आपण जे काही मागच्या साईडला 2 टक्स देत असतो, दोघंही टक्स देऊन आपल्याला हा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे। तर मागच्या साईडचे टक्स तुम्ही 4 इंच किंवा 4.5 इंचाचे देऊ शकतात। त्याच्यानंतर मग दोघंही बाजूंना टक्स देऊन झाले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मग जो काही ब्लाऊजचा थोडासा काठ आहे, हा काठ आणि साडीचा कपडा दोघं मिळून आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर 2.5-3 इंच किंवा मग 2.25-3 इंचाचे छोटे छोटे ह्या पद्धतीने तुकडे कट करून घेतले आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि मग डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर शोल्डरच्या बाजूला 1 इंच किंवा 1.25 इंच, 1.5 इंच अंतर सोडून या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन पॅक करून घ्यायची। तर सर्वात आधी जो काही काठाचा थोडा कपडा आहे त्याचे मी 3 डिझाईन तयार करून आणि त्याबरोबर या पद्धतीने गळ्याला लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ब्लाऊजचा जो काही कपडा आहे तो घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने आपल्याला दोघंही कॉन्ट्रास्ट घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा असेल तर खूपच चांगलं, परंतु मग माझ्याकडे कॉन्ट्रास्ट नाही, त्याच्यासाठी मग थोडासा काठ आणि ब्लाऊजचा कपडा दोघं मिळून ही डिझाईन तयार करून घेत आहे। तर बघा, एका साईडला तुम्ही जितका काठाचा कपडा घेतला दुसऱ्या साईडला सुद्धा तितकाच घ्यायचा आहे आणि दोघंही बाजूंचं अंतर सेमच येईल हे लक्षात ठेवत ही डिझाईन बनवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग मी 1-2 वेळा काठ घेतला आणि पुन्हा मग ब्लाऊजचा कपडा घेतला, ही सर्व चेक करून आणि पूर्ण गळ्याला ह्या पद्धतीने ही डिझाईन तयार करून घेतली। तर अगदी साधी आणि सोपी डिझाईन आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला थोडंसं फ्लावर्स तयार करून जोडून घ्यायचं आहे। तर ते सुद्धा मी कपड्यानेच या पद्धतीने तयार करून घेत आहे। तर 3 इंचाचा कपडा कट करून घेतला आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा। त्याच्यानंतर ह्या पद्धतीने बरोबर आपल्याला छोट्या छोट्या प्लेटा देऊन सुई धाग्याच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचं आहे। तुम्ही ह्या पद्धतीने सुई धाग्याच्या सहाय्याने टाके देऊन सुद्धा पॅक करू शकतात किंवा मग तुम्ही धाग्याच्या सहाय्याने मी पुढे तुम्हाला 1-2 फ्लावरचे डिझाईन तयार करून दाखवणारच आहे, त्या पद्धतीने सुद्धा करू शकतात। तर बघा, तुम्ही ह्या पद्धतीने केलं तरी देखील चालेल किंवा मग ह्या पद्धतीने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं, सुईचा एक टाका मारून घ्यायचा आणि जो काही धागा आहे तो गोल ह्या पद्धतीने फिरवून
4 गाठ टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून ह्या पद्धतीने पूर्ण डिझाईन तयार करू शकतात। तर ह्या पद्धतीने 6-7 पाकळ्यांची डिझाईन तयार करून घेतली। ब्लाऊजच्या मागच्या साईडला मध्ये सेंटरवरती खून करून घेतली आणि पूर्ण ज्या काही फ्लावरसाठी छोटे छोटे पाकळ्यांची डिझाईन तयार करून घेतली ती ह्या पद्धतीने सुई धाग्याच्या सहाय्याने मी पॅक करून घेतली। ह्या पद्धतीने 1-2 वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण फ्लावर्स तयार करून घ्यायचं। त्याच्यानंतर मग मी कपड्यापासूनच बटन तयार करून घेतलं आणि ते सुद्धा मध्ये सेंटरवरती ह्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी मी जे काही फ्लावर्स आहे ते बरोबर ह्या पद्धतीने सेट करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जे काही बटन आहे ते मध्ये सेंटरवरती बरोबर पॅक करून घ्यायचं। सुई धाग्याच्या सहाय्याने सर्व बाजूंनी बरोबर पॅक करून घ्यायचं आहे आणि हे मी रेडी करून घेतलं। त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं जाड बारीक किंवा मग गोल्डन कलरची किंवा मग जो काही ब्लाऊजचा कपडा आहे त्या कपड्याची या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे। तर पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची आणि तिच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग कपड्यापासूनच मी छोटेसे लटकन तयार करून घेतलेले आहेत आणि तीच दोरीसुद्धा मी इथं जॉईंट करून घेणार आहे। बघा लगेचच डबल शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊजला दोरी वगैरे तुम्ही ऑप्शनल आहे लावू शकतात किंवा नाही लावली तरी देखील चालेल। तर मी इथं दोरी लावून घेत आहे। तर मैत्रिणींनो अगदी कमी वेळेत साधी आणि सोपी ही छोटंसं फ्लावर जोडून आणि साडीचा थोडा कपडा आहे काठाचा कपडा त्याच्यापासून थोडीशी डिझाईन बनवून खूप छान अशी साधी सोपी डिझाईन बनवून घेतली। त्याच्यानंतर मग कमरपट्टीला सुद्धा मी थोडीशी लेस लावून घेत आहे, तिच्यावरती सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची। तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा। फायनली मग आपल्या ब्लाऊजची पूर्ण डिझाईन इथं तयार करून झालेली आहे। त्याच्यानंतर ही दोरी लावून घेतली तर बघा खूप छान असे लटकन इथं लावून घेतलेले आहेत आणि कपड्यापासूनच मी तयार करून घेतले। मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही साधी सोपी डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा।